भिरकवलेला आहे. अंपायरचा इशारा काय असेल तो अंपायर सांगा निर्णय. एक धावाच्या मध्ये संघाचं खातं सुद्धा खोलेल आणि वैयक्तिक स्वतःचं खातं सुद्धा खोलेल. संघाची धावसंख्या जर एक चेंडू आणि एक धावा. चांगल्या प्रकारचे आता पायात जाते गोलंदाजी होईल का. तर अंपायरला निर्णय सांगा. एक धावाच्या मध्ये संघाचे खाते खोलेल. वैयक्तिक स्वतःचा खाते सुद्धा खोलेल. संघाची धावसंख्या झाले. जर थोडासा मिस स्पीड होईल लवकर लवकर करा आणि थांबू नका. आणि बॉल चला पुढचा चेंडू वैयक्तिक पहिल्या सांगा सुद्धा पहिल्या षटक घेऊन रियान. बघूया आपल्या धावसंख्या किती थांबवून ठेवतात. पुढचा चेंडू पहिला चेंडू चांगला भिरकवलेला चेंडू जाईल का वाटतं. सेम हा रे का पार षटकार. जर मुदसरबाई दाबिलकर यांच्या हातामध्ये जर उसामाची झेल येते आणि झेल ते पकडताय तर फत बोधू यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. हा आता इथं बीट होत आहे. निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 7 धावा. चांगल्या प्रकारचे आता कमबॅक आणि झेल म्हणजे निर्धाव चेंडूची सुद्धा मागता पाहायला भेटले रियांच्या माध्यमातून. त्याला परत एकदा गोलंदाजी साठी सज्ज होतोय रियान. हा चेंडू चांगला भिरकवलेला झेल बाद व्हायची संधी. पण हा जर बाउंड्रीला चिपकलेले असते तर 100% कॅच असती. चेंडू जाईल से मा रे का पार. 1 बाउन्स चौकार आहे. 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 11 धावा. त्याला संघाची धावसंख्या झाली 11 धावा. आता रियान जे की चांगलं कमबॅक पाय भेटतात पण मिसफिल्डमुळे त्या धावा जात आहेत. हे 4 धावाने अजून आणखीन धावसंख्येमध्ये भर पोहोचते. धावफलकावरती धावा होतात ते 11 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूंना बाकी असतील. चला परत एकदा गोलंदाजी सज्ज होतोय रियान. बघूया पुढचा चेंडू किती धावा खर्च करतो. हा चेंडू सुद्धा म्हणजे हा बॅट बॉल असेल. पुरेपूर फायदा सुद्धा घेतलेला आहे. हे 6 धावा. 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 17 धावा. चला या षटकामध्ये लाचच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चला पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजी ट्राय करते आणि नो असेल. हे 2 भेटतील. अंपायर निर्णय किती टोटल. चला अंपायर आपला निर्णय सांगा. टोटल किती. टोटल 2 आहे. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 19 धावा. अजून षटक क्रमांक पहिल्याच खेळ चालू असताना संघाची धावसंख्या झाली 19. चला आता ही फ्री हिट असेल. पुरेपूर संधी असेल. सर्व खेळाडूंनी सुद्धा नोंद घ्यावी. फ्री हिट असेल ही.
तर हा चेंडू परत एकदा जाईल 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 सेम रे का पार षटकार. षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली शिप. थोडं गेमावर फोकस करा. तुम्ही लय नुसते धावताव दमताव नुसते दुसऱ्यावर भडकताव. तुम्ही थोडी कॅच घ्या झेल घ्या आणि मॅचीला थांबवा. आता तुम्हालाच नंतर तुम्हाला शिव्या खाव्या लागतील. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावतात ते 25 धावा. षटक क्रमांक 1 संपतोय. आता रियान मागडे पडलेले आहेत. 6 चेंडूने 25 धावा खर्च केले आहेत रियानने. चला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल शुएब वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले ते शुएब. बघा किती धावांना थांबवून ठेवतात. स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटतील. स्ट्राईक एंडवरती पहिल्यांदा स्ट्राईक असेल ती सौदच्या हातामध्ये रावकुरा फलंदाज असेल. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटेल सौद. संघाची धावसंख्या झाली 25. चला पुढचा चेंडू चांगला बिरकवलेला आहे. जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावा 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 26. चला 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 32 धावा. लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट सेकंडर प्रोग्रेस. देखील शुएब याने 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेले आहेत. शुएब थोडे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. तुम्ही झेल सुद्धा सोडलेला आहे. चला परत एकदा इथं थोडे बॅट्समन बीट होत आहेत. त्याच्यावरती गोलंदाज क्षेत्ररक्षक येतात अय्यूब. मिसफिल्ड होते. 1 धावा पूर्ण. दुसरा धाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण. हे 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 34 धावा. अजून या षटकामधले उर्वरित 3 चेंडूंना बाकी असते. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला वलवती संघाकडून म्हणजे सौद आणि उसामाकडून. चला पुढचा चेंडू अतिरिक्त धावा असेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 35 धावा. चला परत एकदा गोलंदाजी सज्ज होते शुएब. बघूया हा परत एकदा भिरकवलेला आहे. हा परत सुद्धा जाईल चेंडू. रे का पार षटकार. हे 6 धावा. आणखी 6. हे टोटल 6 धावाच्या मध्ये आणखी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 41 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूंना यांना सुद्धा बाकी असतील. तर आता झेलबाद व्हायची संधी असेल आणि इथं परत एकदा झेल सुद्धा सुटतोय. चला 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 42 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मध्ये लाचचा चेंडूचा खेळ बाकी असेल. चला बघू स्ट्राईक एंडवरती असेल उसामा. हा चेंडू परत एकदा जाईल सीमा रे का पार षटकार. हे 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 षटकामध्ये 48 धावा. म्हणजे जास्तीत जास्त स्कोर आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये 2 षटकामध्ये सर्वात जास्त स्कोर झालेला आहे 48 धावा. 2 षटकामध्ये 48 धावा. जे की पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्च केले होते रियानने आणि त्याच्यानंतर शुएब आले. शुएबने टोटल 23 धावा खर्च केले. तर ह्याच्यानंतर होणारा सामना केलवत विरुद्ध माप्रल. दोन्ही संघाचे कर्णधारांनी कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधावा. केलवत सेमीफायनलचा पहिला सामना केलवत विरुद्ध माप्रल. दोन्ही संघाचे कर्णधारांनी कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधावा. चला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक घेऊन आले. आनंद बघूया झेलबाद व्हायची संधी. चला झेल सुटतोय. संघाची धावसंख्या झाली 1 धावाच्या मदतीने पुढे सरसावती. संघाची धावसंख्या झाली
49. याच्यानंतर होणारा सामना सेमीफायनलचा पहिला सामना केलवत विरुद्ध माप्रल दोन्ही संघाच्या कर्णधाराने कॉमेंट बॉक्सचा संपर्क साधावा. जर अनस उसामाचा विकेट घेत आहे तर 50 रुपयाचा पारितोषिक आहे तो मुदसरबाई कोंडेकर यांच्याकडून. चला परत एकदा ब्लॉक होलचा चेंडू असेल चांगला विरकवलेला एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे. संघाची धावसंख्या झाली 50 धावा. म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांची सेंचुरी पाहायला चालतं. दोघंच खेळतायत आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते. चला आता निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती धावा होतात. 3 चेंडू आणि 50 धावा झालेल्या आहेत. अजून या इनिंग मध्ये 3 चेंडूंना बाकी आहेत. चला पुढचा चेंडू परत एकदा ब्लॉक होलचा चेंडू तिथं येईल. एसटी येईल सैफ येईल तेव्हा पण ते पकडतोय थ्रो करतोय तेव्हापर्यंत एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली 51 धावा. ठीक आहे चांगल्या प्रकारचा कमबॅक पाहायला भेटला आपल्याला आनंदच्या माध्यमातून. तरी पण काय काय बोलण्यासारखं की कारण की दाबिलकर भारत पेट्रोलियम मध्ये सुद्धा मोठे फलंदाज आहेत जसे की शुएब झैद अनस. हा परत एकदा जेल बाद व्हायची नाही पण तिथे क्षेत्ररक्षण नसेल. एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावासाठी दुसरा धाव सुद्धा पूर्ण होईल. चला 14च्या रूपामध्ये लागणारा संघाला पहिला झटका पहिला हादर पहिला खेळाडू बाद होईल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या जरी धावफलकावरती धावा होतात ते 52 धावा. फक्त 4 धावा खर्च केले आहेत अनस याने. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते अनस आपल्या संघासाठी. हा फुलटॉस आहे बघूया. जेलबाद व्हायची संधी आणि जेलबाद. चला 50 रुपयाचा पारितोषिक सुद्धा अनसला असेल. अठरा चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता असेल ती बोरीचाल दाबिलकर भारत पेट्रोलियम मंडळगड या संघाला. 18 चेंडू आणि 53 धावा. अनस कृपया त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये अनस आणि केलवत संघ केलवत विरुद्ध मापर सेमीफायनल मधला पहिला सामना. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. केलवत आणि मापरल. चला केलवत आणि मापरल दोन्ही संघाच्या कर्णधारांना लास्ट पुकार असेल की तुम्हाला तिसऱ्यांदा बोलायला जातोय. केवळ दोन्ही संघाच्या मापरल संघाचा आलेला आहे केलवत संघाचा कर्णधार. चला अनसभाई यांच्यासाठी मुदसरभाई कोंडेकर यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक आहे. कृपया त्याने द्या त्यांना आणि त्यांचा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. 18 चेंडू आणि 53 धावा. आता होणारा जे की इस्माईलभाई ओंबिलकर यांच्याकडून त्यांचा टॉस होईल. सेमीफायनल मधला पहिला राऊंड. शब्बीरभाई यांच्या हातातून सेमीफायनल मधला पहिला टॉस पहिली नाणेफेकी होईल केलवत विरुद्ध मापरल. महाप्रद संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आपला निर्णय लवकरात लवकर सांगा महाप्रद संघ. चला महाप्रद संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केलेले आहे ते गोलंदाजीसाठी केलवत या संघाला.
चला वलवतं संघाने आपला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावे आणि लवकरात लवकर सजवून सुद्धा घ्या. कारण की सामने आज व्हायचे बाकी आहे. त्याच्यानंतर सेमीफायनल एक बाकी आहे. मग टोटल याच्यानंतर अजून की 2 सेमीफायनल आणि एक फायनल म्हणजे 3 सामने होण्याचे बाकी आहेत. तर थोडा लवकर घ्या. चला गोलंदाजाचं नाव सांगा. उभेद वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक घेऊन आलेले ते उभेद. बघूया संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतात. कारण की आता मोठा लक्ष पार करायचं आहे. कारण की 18 चेंडूमध्ये 53 धावा, सकाळी 52 नाही झाले आहेत. पण क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा असेल तिथं. बॉल थांबवलेला आहे, एक धावा पूर्ण होईल. दुसऱ्या धावासाठी दुसरा धाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण होईल. 2 धावाच्या मदतीने स्वतःचं खातं सुद्धा खुलेल, संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 2 धावा. चला पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे, पण हा जाईल डिक्लेअर झोन नाही. पण क्षेत्ररक्षक असेल, एक धावा पूर्ण. एक धावाने समाधान केलेले, एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू आणि 3 धावा. जर म्हणजे शुएबच्या प्रत्येक षटकारावरती मुदसरबाई कोंडेकर यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक म्हणजे एक एक षटकारावरती. चला आता निर्धाव चेंडूचे मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावली, 3 चेंडू आणि 3 धावा झालेले आहेत. तर पुढचा चेंडू शुएब चांगला भिरकवलेला आहे, झेलबाद व्हायची संधी आणि झेलबाद. मंडणगड नगरपंचायत कर्मचारी विकासजी यांनी कृपा करून कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. विकासजी साळवी नगरसेवक कर्मचारी यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चला सामन्याकडे पाहायला जाल तर 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले. तर उभे त्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते ते उभेच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केले, जे काही आता स्ट्राईक एंडवरती असेल रियान. चांगला अलॉंग द कार्पेट शॉट असेल, क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे असेल. एक धावा पूर्ण. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात 5 चेंडू आणि 4 धावा. आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल.
शुएब झांजू ह्यांना फत बोधूकडून 50 रुपये. कृपया त्यांनी घरात जाऊन झोपा. फत बोधून तो मला शिवाय चला चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी. 1 धावाच्या मदतीने नाही टोटल 2. नो +2 नो +1 टोटल 2. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या कृपया पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 6 धावा. पहिले षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या झाली होती 4 धावा. आता 6 झालेली आहे. बघूया आता मोठ्या प्रहाराचा असा खेळून का उपयोग नसेलच. आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल. पण अजून आपल्याला ओपनर एकच विकेट पडलेला आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. आता जर 2-4 मोठे प्रहार आले तर मॅच बनू शकते. अजून ओपनर फलंदाज अनस असतील स्ट्राईक होती. ज्या प्रकारे चांगल्या गोलंदाजी केली होती तशी फलंदाजी पाय भेटते का बघूया अनसच्या माध्यमातून. थोडे बीट झाले तर स्कोर जास्त झाले त्याच्यामुळे नाही तर म्हणण्या बोलीचा हा सुद्धा एक संघ की फायनलमध्ये प्रवेश लय वेळा केलेला आहे. हा चेंडू चांगला जाईल. हा चेंडू परफेक्ट कनेक्शन सुद्धा झालेला आहे. चेंडू जाईल सेम हा रे का पार षटकार. 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 12 धावा. चला हा चेंडू पण विरघळलेला झेलबाद व्हायची संधी आणि आनंदच्या रूपामध्ये लागणारा संघाला मोठा झटका. आता आनंदची सुद्धा चुकी नसेल. आनंदला सुद्धा अशी लांब लांब म्हणजे म्हणजे कृपया मारो या मरो अशी प्रकारे संधी असेल आणि मारायच लागेल. आता बघूया आनंदची जागा घ्यायसाठी कोण येतोय. चला स्ट्राईक एनवरती बघूया पाहायला भेटेल. साहेब बघूया आता आनंदची जागा घ्यायसाठी आलेले साहेब. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 12 धावा. अजून 41 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल. 10 चेंडू आणि 41 धावा. बघूया सामना कुठपर्यंत जातो. चला आता इथं निर्धा चेंडूची मागता होते. बॅटने बॉलरचा थोडा संबंध नाही त्याच्यामुळे निर्धा चेंडूची मागता होईल. पण मोठा प्रहार सुद्धा पाहायला भेटतो का बघूया. स्ट्राईक एनवरती परत एकदा साहेब सज्ज होतोय. हा चेंडू चांगला विरघळलेला आहे. झेलबाद व्हायची संधी आणि हा चेंडू जाईल सेम हा रे का पार षटकार. हे 6 धावा. 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली 18 धावा. चांगल्या प्रकारचा शॉट पाहायला भेटला आपल्या साहेबच्या माध्यमातून. जर आता साहेब षटकार मारतोय तर 500 रुपये. मुदसरभाई कोंडेकर यांच्याकडून साहेबसाठी प्रथम 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. त्यांनी कृपया त्याने बाहेर आल्यानंतर कलेक्ट करा. सहा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल ती मंडणगड भारत पेट्रोलियम या संघाला. व्हिडिओ कॉल नाही. बॉलर नेम अफजल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसऱ्या षटक घेणारे 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक होती सज्ज होतोय. पहिला चेंडू निर्धा चेंडूची मागता होते. जर सैफ आता षटकार मारतोय तर फत बोधू यांच्याकडून प्रथम पारितोषिक 500 रुपयाचा असेल. म्हणजे 500 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे ते सैफ बोधूसाठी फत बोधू याने. चला हा चेंडू असेल. 1 धावा भेटेल. 1 धावाने समाधान घेतले. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जर 26. आता जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आता म्हणजे 4 चेंडूमध्ये 4 मोठे प्रहार आले तरी
आता जर 4 चेंडूमध्ये एक तरी षटकार मारतोय सैफ तर त्याला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. तर मुदसरबाई कोंडेकर यांच्याकडून आणि फत बोधू यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. चला निर्धाव चेंडूची मागता होते. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला. चला पुढचा चेंडू वैयक्तिक पहिल्यांदा देशासाठी घेऊन आले होते. बघा 3 चेंडूमध्ये चांगले प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. इथं बीट होत आहेत. चला सैफच्या रूपामध्ये लागणारा संघाला तिसरा झटका, तिसरा खेळाडू बाद होईल. आता बघूया सैफची जागा घ्यायसाठी गेलेले आहेत परत एकदा सैफ. जर सैफ कोंडेकर हे सुद्धा षटकार मारते तर मुदसरबाई कोंडेकर यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक. जे की 2 षटकार सैफ बोधूने याने मारलेले आहेत त्याचे 500 रुपये त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि घेऊन जा. आणि 100 रुपये मुदसरबाई कोंडेकर यांच्याकडून म्हणजे टोटल 600 रुपये घेऊन जा. चला परत एकदा सैफ कोंडेकर. अरे रे 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 फर्निचर डिस्ट्रॉय. संघाला लागणारा 5वा झटका. चांगल्या प्रकारची पण हा एक सुद्धा हार्ड हिटर आहे. जे की हार्ड हिटर आहे. अय्यूब जे की 50 धावावरती जास्त खेळतात मग ते हाफ सेंचुरी जास्त मारतात. अय्यूब स्ट्राईक एनर्जी बघा 1 चेंडूमध्ये 50 धावा घेतात का. जर बॅटीला बॉल लागते तो साई दुर्गवळे यांच्याकडून नाही साई सावंत यांच्याकडून 500 रुपये जर बॅटीला बॉल लागतोय तर. हा साईला माहिती होता तेव्हा साईने बरोबर सांगितलं. पण असू द्या कधीतरी कुणाचा दिवस चांगला असतो कधी कुणाचा दिवस खराब असतो. पण कधी निराशी घेऊ नका. पराभूत होणारा संघ आत्ता त्यांचा सुद्धा आम्ही आभार धन्यवाद मानतो की त्याने आले आणि आपलं परफॉर्मन्स दाखवलं. हार्ड लक थोडे त्याच्यामुळं तुमचा स्कोर जास्त पडला त्याच्यामुळे मॅच थोडी जास्त चढली. चला केलवत संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि सलामीचे फलंदाज माप्र संघ आपले मैदानात लावा. थोडा लवकर घ्या आणि सेमीफायनल